नारळी पौर्णिमेला साग्र संगीताचा नारळी भात किंवा नारळाची कापं करायला वेळ नाही मिळाला ना, तर ही अशी ओल्या नारळाची खीर नक्की करून बघाच। मुख्य म्हणजे अगदी पटकन ही खीर तयार होते आणि नारळाच्या गोडव्यामुळे ना छान सुमधूर लागते। नारळाची खीर आहे तेव्हा सगळ्यात पहिले छान पांढरा शुभ्र असा नारळ खाऊन घ्यायचा आहे। एकीकडे मी दूधही तापायला ठेवलंय। दुधाला हलकीशी उकळी येऊ लागली ना की यामध्ये एक खवणलेल्या नारळापैकी अर्धा ओला नारळ घालायचा आहे। आपण हे जे ओलं खोबरं दुधामध्ये घातलंय ना ते आपल्याला दुधासोबत छान असं शिजवून घ्यायचंय। एकीकडे हे दूध उकळतंय तोपर्यंत आपण मिक्सरच्या भांड्यात हे ओलं खोबरं घेऊयात। यामध्ये एक 10 ते 12 काजू मी साधारण तासभर भिजत घातले होते ते घालूयात। काजू घातल्यामुळे ना खिरीमध्ये आपण जरी खवा मावा काहीही नाही घातलं ना तरी पण छान सुरेख असा स्वाद येतो। अगदी चमचाभर ना मी कस्टर्ड पावडर घालते। ही कस्टर्ड पावडर घालणं हे अगदीच ऐच्छिक आहे, नाही घातलीत ना तरीही चालेल, चव अगदी सुरेखच लागेल। आणि हे जे दूध आपण गरम करायला ठेवलंय ना तेच थोडंसं घालते आणि हे आपल्याला छान बारीक असं फिरवून घ्यायचंय। बघा छान क्रीमी दिसतंय ना, म्हणून एक वेळेस कस्टर्ड पावडर नाही घातलीत ना तरी चालेल, पण काजू मात्र नक्की घाला। आता हे मिश्रण आपल्याला या उकळत्या दुधामध्ये घालायचंय आणि आता मात्र सतत हलवत राहायचंय कारण आपण ना यामध्ये काजू पेस्ट घातली आहे, कस्टर्ड पावडर घातली आहे, त्यामुळे खीर ना खाली कढईला लागण्याची शक्यता आहे, म्हणून सतत हलवत राहणं हे अतिशय गरजेचं आहे। आता यामध्ये साखर घालूयात। दुधाला नारळाला स्वतःचा असा गोडवा असतो ना, त्यामुळे साखर जरा बेतानेच घालायची। अगदी मंद आचेवर छान 2 ते 3 मिनिटं ही खीर छान अशी उकळवून घ्यायची। सगळ्यात शेवटी यामध्ये बदाम पिस्त्याचे काप घालते। चमचाभर वेलदोडा आणि जायफळाची पूड घालायची आणि सगळं व्यवस्थित असं हलवून घ्यायचं। सगळं छान असं एकजीव झालं ना की गॅस बंद करायचं आणि अगदी शेवटी ना हे असं तूप घालायचं। छान नारळाचा गोडवा असलेली सुमधूर अशी ही नारळाची खीर या नारळी पौर्णिमेला नक्की बनवून बघा आणि तुमचे अभिप्राय मला जरूर कळवा। धन्यवाद।